घरातूनच वर्क फ्रॉम होम मध्ये फ्रीलान्सिंग चालू केल्यानंतर तुमच्या कामासाठी पहिले 100 क्लायंट्स कसे मिळणार आहेत. तर हे तुमचे भरपूर जणांचे कमेंट्स, भरपूर जणांचे मेसेजेस मला येत असतात, अगदी माझ्या स्टुडंट्सचे येत असतात की मॅडम आम्हाला क्लायंट्स जे येतात ते कसे मिळणार आहेत. तर मी तुम्हाला आता पर्टिक्युलरली ग्राफिक डिझायनिंग इंडस्ट्रीबद्दल सांगते आणि बाकीच्या इंडस्ट्रीचं पण सेमच आहे. ते ग्राफिक डिझायनिंग इंडस्ट्री इतकी वास्ट आहे, या इंडस्ट्रीमध्ये ग्राफिक डिझायनरची इतकी जास्त रिक्वायरमेंट आहे. कारण कुठलाही व्यवसाय आपण चालू करतोय, छोटा व्यवसाय असेल किंवा मोठा व्यवसाय असेल, तर त्या व्यवसायासाठी तुमचे ग्राफिक्स म्हणजेच तुमची ऍडव्हर्टिजमेंट जी आहे ना, तर ती खूप महत्वाची आहे. आणि अशा वेळी ग्राफिक डिझायनरना खूप जास्त स्कोप आहे सध्या मार्केटमध्ये. त्यांचे करिअर ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. आणि स्पेशली काय असते, ग्राफिक डिझायनिंगचं जे काही काम आहे तर ते तुम्ही वर्क फ्रॉम होम म्हणजे तुमच्या घरातून करू शकता. त्यामुळे हा तुमचा एक कम्फर्ट झोनमधून तुम्ही करू शकता, हा एक बेनिफिट असतो. पण क्लायंट्स कसे शोधायचे, तर हा एक प्रश्न तुम्हाला सतावत असतोय किंवा तुम्ही स्ट्रगल करत असता त्याच्यासाठी. तर मी तुम्हाला डिटेलमध्ये काही स्टेप्स सांगणार आहे ज्या की मी फॉलो केल्या होत्या सुरुवातीपासून. आता गेले 4-5 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. तर सुरुवातीला मी माझे क्लायंट्स कसे मिळवले होते, तर हे सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आणि सगळे स्टेप्स जे असतील तर ते फॉलो करा. नक्कीच तुम्हाला तुमचं कुठलंही फ्रीलान्सिंगचं काम असेल, ग्राफिक डिझायनिंग नाही, ग्राफिक डिझायनिंग करताय, फ्रीलान्स रायटिंग करताय, तुम्ही ब्लॉग्स वगैरे लिहिताय किंवा इतर कोणतंही जर तुम्ही वर्क फ्रॉम होम मध्ये काम चालू केलं असेल तर त्याची मार्केटिंग कशी करायची आणि आपल्या टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत आपण कसं पोहोचायचं, तर ते डिटेलमध्ये आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. लवकरच आपल्या चॅनलचे 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं ना, तर प्लीज माझ्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारच्या युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला मिळत असतात, तेही अगदी सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि आपला जो नोटिफिकेशन बेल आहे ना, तर तो सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच मिळून जाईल. ओके, तर चालू करूयात आपल्या पहिल्या पॉईंट पासून. तर आपला पहिला पॉईंट आहे की डिफाईन युअर आयडियल क्लायंट, म्हणजे तुमचा टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे तर ते पहिला ठरवा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग करताय, ठीक आहे, ग्राफिक डिझायनिंग तुम्ही कोणासाठी करणार आहे, तुम्ही फक्त सलूनसाठी करणार आहे, तुम्ही जिमसाठी करणार आहे, शॉपसाठी, डॉक्टरसाठी, तर कोणासाठी करणार आहे ना, तर ते पहिलं डिफाईन करा. जर तुम्ही इन जनरल सगळ्यांसाठीच करणार आहे तर तसं डिफाईन करा. आता समजा जर तुम्ही सलूनसाठी करताय ना, तर तुम्हाला तुमचा टार्गेटेड ऑडियन्स जो आहे, तुमची ऍडव्हर्टिजमेंट तुम्ही ज्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहे ना, तर त्या टार्गेटेड ऑडियन्समध्ये सलून्सच असले पाहिजे. जर तुम्ही सगळ्यांनाच पाठवले आणि तर त्या सगळ्याच लोकांना तुमच्या सर्व्हिसची काहीच गरज नसणार आहे, तो तुमचा वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ टाइम होणार आहे आणि तुम्हाला असं वाटणार आहे की यस, आपली सर्व्हिस कोणीच घेत नाही. तर तुम्ही मार्केटिंग चुकीच्या पद्धतीने करताय. तुमचा टार्गेटेड ऑडियन्स पहिला फिक्स करा आणि फक्त त्याच लोकांना टार्गेट करा. फेसबुक थ्रू असेल, इंस्टाग्राम थ्रू असेल, व्हॉट्सअप थ्रू असेल, फक्त त्या लोकांना टार्गेट करा. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही सलून्स सपोज करा, ठीक आहे, सलून्स आपण करतोय, तर तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या सलून्स, ठीक आहे. आता जर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग करताय ना, तर तुम्हाला कुठल्याच एरियाचं लिमिटेशन नाही आहे की सपोज मी कोल्हापूरमध्ये राहते, बट मी पुण्याचे क्लायंट्स, मुंबईचे क्लायंट्स, वेगवेगळ्या सिटीमधले क्लायंट्स मी घेऊ शकते आणि मी त्यांचं काम करून देऊ शकते. हा मला बेनिफिट आहे. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे साईट्स असतात, जसं की गुगल मॅप्स जरी तुम्ही यूज केलात ना, तर गुगल मॅप्सवरती तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या सलून्सचे नंबर मिळून जातील. तुम्ही सिम्पली त्यांना तुमची व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी करा की तुम्ही अशा प्रकारे सलूनसाठी ग्राफिक डिझायनिंग करताय किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट करताय, डिजिटल मार्केटिंग करताय, तर हे तुम्ही त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही शेअर करा. एक छोटासा मेसेज, एक छोटासा पोस्टर, तुमचा एखादा पोर्टफोलिओ जो आहे तर तो तुम्हाला त्यांना शेअर करायचा आहे. सिम्पली तुमचं जे काम आहे तर तुम्हाला तुमच्या टार्गेटेड ऑडियन्स पर्यंतच पाठवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही थंबनेल्स बनवताय, ठीक आहे, थंबनेल्स बनवताय तर तुमचा टार्गेटेड ऑडियन्स कोण असला पाहिजे, युट्यूबर्स, ठीक आहे. आता माझ्यासारखे युट्यूबर्स असेल किंवा इतर कोणत्या युट्यूबर्स जे एज्युकेशनमध्ये काम करतायत किंवा डेली व्लॉगिंगमध्ये काम करतायत, तर हा तुमचा टार्गेटेड ऑडियन्स असला पाहिजे. आणि तुम्हाला फक्त आणि फक्त त्या युट्यूबर्सनाच टार्गेट करायचं आणि फक्त त्या युट्यूबर्सनाच तुम्हाला मेल करायचे. आता जर तुम्ही थंबनेल बनवणार असाल ना युट्यूबर्ससाठी, तर प्रत्येक युट्यूबरच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा मेल आयडी जो आहे तर तो तुम्हाला अवेलेबल होतोय. त्याच मेल आयडी वरती तुम्हाला त्यांना तुमचं जे काय ऍडव्हर्टिजमेंटचा फोटो वगैरे तुम्ही बनवला असेल, तुमचं काम जे काय आहे आतापर्यंत तुम्ही जे काय फोटोज बनवलेले आहेत थंबनेल्स, तर ते तुम्हाला त्याच मेल आयडी वरती काय करायचे, त्यांच्या फॉरवर्ड करायचे. तर तो तुमचा टार्गेटेड ऑडियन्स आहे. फक्त आणि फक्त तुमच्या टार्गेटेड ऑडियन्स पर्यंतच तुमचा जो मेसेज असेल किंवा तुमची जी ऍडव्हर्टिजमेंट असेल तर ती फॉरवर्ड करा. त्यानंतर आपला पॉईंट नंबर 2 आहे की ऑफर व्हॅल्युएबल कंटेंट टू युअर टार्गेटेड ऑडियन्स. तर तुमचा टार्गेटेड ऑडियन्स तुम्ही ठरवला एकदा, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सलून्स, तर तुम्ही त्यांना स्पेशल काय देऊ शकता, व्हॅल्यू ॲडेड कोणत्या सर्व्हिसेस देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही आता ग्राफिक्ससाठी
टार्गेट करताय सलून्सना ना, तर तुम्हाला ओव्हरऑल त्यांच्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवरती व्हिजिट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यांना कशा टाईपचे फोटोज लागतात. त्यातला एखादा फोटो तुम्ही त्यांना बनवून देऊ शकताय. कारण इनिशियल स्टेजला तुमच्याकडे इतके क्लायंट्स असतात, त्यामुळे तुमच्याकडे भरपूर वेळ असतो आणि त्या वेळेमध्ये तुम्ही एक दिवसातून 10-15 वेगवेगळे फोटोज वेगवेगळ्या सलूनसाठी बनवून ते फोटोज त्यांना ॲज अ कॉम्प्लिमेंट किंवा ॲज अ फ्री म्हणून तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकताय की आपण अशा प्रकारचे फोटोज जे असतील तर ते बनवतो. खूप जास्त मदत करतात अशा प्रकारचे फोटोज, ट्रस्ट मी. कारण सुरुवातीचे 100 क्लायंट्स मिळवणं इतकं सोपं नसतं, खूप अवघड असतं आणि त्यासाठी तुम्हाला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि त्यातलाच एक असा पार्ट आहे की तुम्हाला त्यांना ऍटलिस्ट एखादा तरी फोटो, म्हणजे तुम्ही काय प्रोव्हाइड करता हे दिसलं पाहिजे ना, त्यामुळे एखादा तरी फोटो त्यांच्यासाठी जर तुम्ही डिझाईन करून दिलात तर नक्कीच तो जो फोटो आहे तर तो तुम्हाला तुमचं जे क्लायंट आहे तर ते कन्वर्ट करू शकतो, तुमची लीड जे आहे ना तर ती जनरेट करू शकते. त्यामुळे नक्कीच तुम्ही ज्यांच्यासाठी फोटो बनवणार आहात तर त्यांचे फोटोज आहेत तर त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स चेक करायचे आणि नक्कीच त्यांना प्रोव्हाइड करायचं. तर तुम्ही थंबनेल्स वगैरे करताय युट्यूबर्ससाठी तर तुम्ही त्यांना मेलवरती एखादा थंबनेल एक्स्ट्राचा वगैरे तो बनवून देऊ शकताय. अशा प्रकारे तुम्ही तुमचा स्टार्ट जो आहे तर तो करू शकता. इथे 100% नाही पण ऍटलिस्ट 90% चान्सेस असतात की एखादा क्लायंट जो आहे तर तो कन्वर्ट होणार आहे. त्यानंतर थर्ड वन आहे की सेटअप युअर सोशल मीडिया अकाउंट्स. आता सोशल मीडिया अकाउंट्स एका वेबसाईट सारखे काम करतात. सोशल मीडिया अकाउंट्सवरती जितकं तुम्ही ऍक्टिव्ह राहताय, तर तुम्हाला अगदी माझ्यासारखं विथ फेस व्हिडिओज बनवता येत नसतील ना तरी चालेल, पण तुमचं काम जे आहे ना तर ते सोशल मीडियावरती शोकेस करा. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ग्राफिक्स बनवताय ना तर फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब तिन्ही सोशल मीडिया अकाउंट्स जे आहेत ना तर ते यूज करा आणि तुमचे छोटे छोटे अगदी रील्स, एखादा फोटो तुम्ही बनवलेला आहे तर ते फास्ट फॉरवर्ड करून एखादी रील, एखादी शॉर्ट्स किंवा तुमचे लॉंग व्हिडिओज त्यामध्ये तुम्ही जास्त नॉलेजेबल कंटेंट जो आहे तर तो कसा शेअर करू शकताय तर ते थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसं करायचं आहे, जर तुम्ही ग्राफिक्सशी रिलेटेड काही कंटेंट बनवताय तर तुम्हाला अगदी डिटेलमध्ये म्हणजे कलर थेरी कशी वापरायची आहे किंवा पोस्ट काय, साईज काय असली पाहिजे, ओव्हरऑल अलाइनमेंट काय असली पाहिजे, हे जर तुम्ही नॉलेज तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, तुमच्या कंटेंटच्या माध्यमातून जर ऑडियन्सपर्यंत पोहोचवलं ना तर नक्कीच तुम्हाला बेनिफिशियल असणार आहे. कारण जितकं जास्त तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स व्हॅल्युएबल असणार आहेत लोकांसाठी तितकं जास्त लोक तुम्हाला ऑटोमॅटिकली कनेक्ट होणार आहेत. आता माझं कंटेंट युट्यूब चॅनलवरतीच बघा, मी तुम्हाला असाच कंटेंट देते जो की तुमच्या यूज महत्वाचा असतो, म्हणजे आत्ता असतो किंवा भविष्यामध्ये तुम्ही एखादं काम चालू केलं तर तो महत्वाचा असतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही माझ्या चॅनल सोबत स्टिक राहणार आहात. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती वेगवेगळ्या मॅथड्स दाखवा. आता मला आपल्या सबस्क्रायबरचा मेसेज आला होता की त्यांचं कॅन्डल मेकिंगचा बिझनेस आहे, म्हणजे कॅन्डल्स बनवून ते विकतात. ठीक आहे, तर तुमचं बिहाइंड द सेन्स तुम्ही कशा प्रकारे काम करताय, काय प्रोसेस असते त्या कॅन्डल मेकिंगसाठी किंवा वेगवेगळे कोणते प्रकारचे कॅन्डल्स तुम्ही बनवताय, हे सगळे फोटोज आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती जितकं जास्त तुम्ही शोकेस करू शकताय ना तितकं जास्त तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती शोकेस करा. त्यानंतर नेक्स्ट आहे की रन टार्गेटेड ऍड्स. ठीक आहे, ऍड्स रन करणं म्हणजेच डिजिटल मार्केटिंग करणं खूप जास्त महत्वाचं आहे. कुठेही तुम्ही डिजिटल मार्केटिंग जे करतात ना तर त्यांना कॉन्टॅक्ट केला तर अगदी 500-600 पासून तुमची ऍड जी आहे ना 2 दिवसाची 3 दिवसाची तर ती रन व्हायला चालू होते. साधारण 2,500-3 हजार लोकांपर्यंत तुमची जी ऍड आहे ना तर ती पोहोचते ज्यावेळी तुम्ही 500-600चं बजेट लावताय. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्रीलान्सिंगमध्ये कुठलंही काम असेल जसं की ग्राफिक्स, सोशल मीडिया मार्केटिंग, फ्रीलान्स रायटिंग तुम्ही करताय, थंबनेल डिझायनिंग करताय, हे कुठलंही काम चालेल. किंवा सिम्पली जर तुम्हाला माझ्यासारखे क्लासेस घ्यायचे असतील, जसं की मी ग्राफिक्सचे क्लासेस घेते, इंग्लिशचे घेते, युट्यूबचे घेते, त्या पद्धतीने जर तुम्हाला माझ्यासारखे कुठलेही क्लासेस घ्यायचे असतील तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमधले तर त्या क्लासेसची ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती करून त्याची ऍडव्हर्टाइज जी आहे ना तर ती रन करू शकताय. त्यालाच आपण डिजिटल मार्केटिंग बोलतो. म्हणजे आपण रेग्युलरली जे पोस्ट करतोय ना तर त्याला आपण ऑर्गॅनिक ग्रोथ बोलतोय. आणि जर तुम्ही ऍड्स थ्रू म्हणजे जर तुम्ही पैसे त्याच्यामध्ये भरून म्हणजे जसे की 500-600चं बजेट लावून जर तुम्ही ऍड्स रन करताय तर त्याला तुम्ही डिजिटल मार्केटिंग बोलताय. कुठल्याही डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये गेलात तर अगदी 500-600ची ऍड जी आहे तर ती तुम्हाला इझिली रन करून देणार आहे. इथून तुम्हाला जास्त ट्रॅफिक जे येणार आहे. तुमचा व्हॉट्सअप नंबर जो आहे ना तर तो तुमच्या व्यवसायाचा तुम्ही घेतलेला असतो तर तुमच्या अकाउंट्सना कनेक्ट करा. ऑटोमॅटिकली तुमच्या व्हॉट्सअपवरती तुमचे जे इन्क्वायरीज आहेत ना तर ते येणार आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये मला ऍड्स थ्रू म्हणजे माझे जे आता क्लासेस आहेत ना तर सध्या माझं युट्यूबवरती इतकं प्रमोशन होत आहे की अगदी बॅच अनाऊन्स केल्या माझ्या पूर्ण प्रत्येक बॅचला 50-60 मुलं असतात. पण त्यावेळेला मला ज्यावेळी मिळत नव्हते क्लायंट्स, स्टुडंट्स मिळत नव्हते तर त्यावेळी मी ऍड्स रन करायचे आणि त्या ऍड्स थ्रू टार्गेटेड लोकांना ते हे करतात. म्हणजे ज्या लोकांना गरज आहे,
जे लोक ग्राफिक्स सर्च करतात वगैरे असं थ्रू ते ऍड्स जे असतील ना तर ते रन करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमधली कुठलेही क्लासेस घेत असतील तर नक्कीच डिजिटल मार्केटिंग एकदा करून बघा. डिजिटल मार्केटिंगवरती सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला काही दिवसांमध्ये नक्कीच प्रोव्हाइड करेन. त्यामुळे थोडंसं डिजिटल मार्केटिंग कन्सेप्ट जी अवघड वाटते ना तर ती नक्कीच आय होप तुमच्यासाठी सोपी होईल. तर आपण नक्कीच त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ जी आहे तर ती बनवूयात. त्यानंतर फिफ्थ वन आहे यूज रेफरल मार्केटिंग. तर ऑलरेडी जर तुम्हाला एखाद दुसरा क्लायंट मिळालेला असेल ना तर त्या क्लायंटची तुमची सर्व्हिस जी तुम्ही देताय ती इतक्या चांगल्या प्रकारे द्या, इतकी क्वालिटी द्या त्यांना. काही आता सुरुवातीला तुमच्याकडे क्लायंट्स नाहीच आहेत तर मग जितकी जास्त तुम्ही त्याच्यामध्ये एफर्ट्स घेऊ शकता ना तर तितके जास्त एफर्ट्स घ्या. तुम्हाला नक्कीच त्यांच्याकडून रेफरल मिळणार आहे. मी जसं की लास्ट टाइम पण सांगितलं होतं, मी अगदी मला 10 क्लायंट्स मिळेपर्यंत मी सोशल मीडियाचे ऍड्स वगैरे जे आहेत ते रन केले होते. तिथून पुढे माझे सगळे क्लायंट्स जे आहेत ते मला रेफरल थ्रू आलेले आहेत. आता सध्या या 2 वर्षामध्ये मी कुठलीही डिजिटल मार्केटिंगची ऍड रन नाही केलेली सोशल मीडिया एजन्सीसाठी. सगळे जे क्लायंट्स आहेत तर ते ऑटोमॅटिकली माझे एकतर सोशल मीडिया प्रोफाईल बघून किंवा रेफरल थ्रू मला मिळालेले आहेत. त्यामुळे जर आपण एखाद्याला सर्व्हिस चांगली दिली ना तर ते नक्कीच तुम्हाला त्यांच्या दुसऱ्या फ्रेंड्स सोबत फॅमिली सोबत काय करतात इंट्रोड्यूस करतात. त्यामुळे सर्व्हिसकडे नक्कीच लक्ष द्या. त्यानंतर नेक्स्ट आहे क्रिएट अँड इररेजिस्टेबल ऑफर. एखादी ऑफर अशी क्रिएट करा की नक्कीच क्लायंट तुमच्याकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे. आता सुरुवातीच्या काळामध्ये आता तुम्ही नवीन आहात या फील्डमध्ये त्यामुळे नक्कीच तुमचे जे पॅकेजेस असतील ना ते थोडेसे कमी ठेवा कम्पॅरेटिव्हली. नंतर कालांतराने म्हणजे 6 महिने झाले किंवा 1 वर्ष झालं तर तुम्ही त्याचं तुमचे जे पॅकेजेस असतील तर ते वाढवू शकता. बट इनिशियल स्टेजला पॅकेज रेट जो आहे ना तो कमी करा. फॉर एक्झाम्पल एखादी सर्व्हिस जर बाहेर त्यांना 3,000ला मिळत असेल ना तर ती तुम्ही 1,500ला त्यांना प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ग्राफिक डिझायनिंग त्यांना बाहेर 2,000ला मिळत असेल तर ती तुम्ही 1,000ला प्रोव्हाइड करू शकता. मग अशा प्रकारचे काही ऑफर्स इनिशियल स्टेजला चालू करा. नंतर ज्यावेळी तुमचा पोर्टफोलिओ बनेल, ज्यावेळी तुमच्याकडे क्लायंट्स येतील त्यावेळी नक्की नंतर तुम्ही जे मार्केटमध्ये प्राइजेस चालू आहेत तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही सुद्धा चार्ज करू शकता. पण इनिशियल स्टेजला थोडंसं तुमचे प्राइजेस कमी ठेवणं आणि क्वालिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सोबतच आता माझ्याकडे बघा स्पेशल ऑफर्स असतात लेडीजसाठी. जे लेडीज एंटरप्रिन्युअर्स आहेत ना, फॉर एक्झाम्पल सलून्स आहेत किंवा कोणताही बिझनेस ओन करतात ना तर त्यांच्यासाठी माझ्याकडे 50% ऑफ असतात. कुठलीही लेडीज जर एखादा व्यवसाय चालवते तर तिच्यासाठी माझ्याकडे माझ्या सोशल मीडिया एजन्सीमध्ये 50% ऑफला सगळे माझे जे काही पॅकेजेस असतात तर ते अवेलेबल होतात. तर अशा प्रकारची कोणतीतरी ऍड्स तुमच्या ऑफर्स जे असतील तर ते तुमच्या एजन्सीमध्ये चालू करा. सो दॅट काहीतरी एक युनिक पॉईंट जो आहे तुमचा तर तो लोकांना दिसणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉइंट आहे पार्टनर विथ इन्फ्लुएन्सर अँड कोलॅबरेशन. खूप महत्वाचा प्रोसेस आहे. पार्टनर विथ इन्फ्लुएन्सर्स अँड कोलॅबरेशन्स म्हणजे काय, कोलॅबरेशन करा. तर मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की आपण बघा वेगवेगळ्या चॅनल सोबत जसं की ऍडमिशनसाठी क्लासच्या वाव समृद्धी सोबत कोलॅबरेट केलं, सख्या बहिणी सख्या जावा त्या चॅनल सोबत केलं. त्यानंतर आपण प्रांजल शिंदे व्लॉग सोबत केलंय, सायली चौगले असेल, भरपूर वेगवेगळे असे चॅनल्स आहेत युट्यूबचे. तर भरपूर वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून माझ्या क्लासची जी काही माहिती असेल तर ती मी अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची मदत केली. आता हे जे कोलॅबरेशन आहे ना तर नक्कीच तुम्हाला थोडेफार अमाऊंट त्यांना द्यावे लागणार आहेत. त्यांच्या फॉलोअर्सच्या हिशोबाने किंवा त्यांच्या अकाउंटवरती किती व्ह्यूज येतात ना तर त्याच्या हिशोबाने तुम्हाला जे काही चार्जेस असतात तर ते पे करावे लागतात. बट ट्रस्ट मी, कोलॅबरेशन खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे जर तुम्हाला तुमचा व्यवसाय ग्रो करायचा असेल. जितकं जास्त तुम्ही मार्केटिंगमध्ये इन्व्हेस्ट करता. आता मी बघा ॲव्हरेजली सांगते तुम्हाला, माझं मंथली मार्केटिंग बजेट जे आहे तर ते साधारण 10 ते 15,000च्या आसपास त्याच्या आतच असतं. इतकं मला नाही सध्या लागत कारण माझा युट्यूबचाच ऑडियन्स जास्त आहे. बट स्टील मंथली ॲटलिस्ट 10,000 रुपीज जे आहे ते मी ॲडव्हर्टिजमेंटसाठी जे आहे ते बाहेर काढते. 10,000 रुपये ज्यावेळी आपण इन्व्हेस्ट करतो तर नक्कीच त्या 10,000चे आपल्याला 1,00,000 रुपये जे आहेत ते मिळत असतात. मार्केटिंगसाठी पैसे जे आहेत ते इन्व्हेस्ट करायला कधीही कंजूसी करू नका. तुम्हाला सुरुवातीच्या काळाला तुमची ॲडव्हर्टिजमेंट इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, जोपर्यंत इतरांना समजणार नाही तोपर्यंत कोणीही तुमचे सर्व्हिस किंवा प्रोडक्ट्स घेणार नाही आहेत. त्यामुळे मार्केटिंगवरती इनिशियल स्टेजला थोडीफार अमाऊंट तुम्हाला जी आहे तर ती इन्व्हेस्ट करावीच लागणार आहे. बट मार्केटिंग करण्याच्या आधी, ठीक आहे, ॲडव्हर्टिजमेंट करण्याच्या आधी तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स जे आहेत ना तर ते स्ट्रॉंग करा. म्हणजे तुम्ही जर कोलॅबरेशन करताय एखाद्या युट्यूबर सोबत तर ते कोलॅबरेशन बघितल्यानंतर ते जे लोक असतील ना तर ते तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स चेक करतात, तुम्हाला व्हॉट्सअप करतात, तुमचं काम काय तर ते विचारतात. तर तिथे थोडंसं प्रिपेअर राहा आणि नक्कीच कोलॅबरेशन जो आहे तर तो तुम्हाला खूप जास्त बेनिफिशियल ठरेल. नक्कीच तुम्ही त्याच्या अकॉर्डिंगली काम करा.
आणि त्यानंतर फोर्थ वन जो आहे तो तुमचे टेस्टिमोनियल्स खूप जास्त मॅटर करतात. तर टेस्टिमोनियल्स म्हणजे काय, तर माझा एक व्हिडिओ आहे बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर त्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सना रिक्वेस्ट केली होती की प्लीज तुम्हाला माझं जे काही शिकवणं आहे तर ते कसं वाटतंय तर ते मला प्लीज कमेंटमध्ये ऍड करा. त्याच्यावरती भरपूर माझ्या स्टुडंट्सनी वेगवेगळे असे छान छान असे कमेंट्स केलेले आहेत आणि त्यालाच आपण बोलतो टेस्टिमोनियल्स. म्हणजे आपल्या सर्व्हिसबद्दल आपले स्टुडंट्स असतील किंवा आपले क्लायंट्स असतील तर ते काय बोलतात ना, तर ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि नक्कीच तुमच्या स्टुडंट्सना असेल तुमच्या क्लायंट्सना असेल तर ते फीडबॅकसाठी विचारायचं आहे कशा पद्धतीने. त्यामुळे टेस्टिमोनियल्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत. कारण आता बघा नवीन स्टुडंट्स जे इन्क्वायरी करतात ना तर त्यांना मी तो व्हिडिओ जो आहे तो शेअर करतात. त्याच्यावरती जे काही कमेंट्स असतील तर ते कमेंट्स बघितल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या नवीन स्टुडंटना असेल किंवा क्लायंट्स नसेल तर आपल्या कंपनीवरती किंवा माझ्यावरती जो आहे तो ट्रस्ट जो आहे तो निर्माण होतो. त्यामुळे टेस्टिमोनियल्स घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि लास्ट वन जे आहे तर ती व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी. मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून तुम्हाला सांगते, सुरुवातीचे 100 क्लायंट्स मिळवणं खूप जास्त अवघड असतं. ट्रस्ट मी, खूप जास्त अवघड असतं, बट इम्पॉसिबल असं काहीच नाहीये. जर तुम्ही त्याच्यामध्ये एफर्ट्स, कन्सिस्टन्सी, पेशन्स ठेवले तर नक्कीच गोष्टी तुमच्यासाठी सोप्या बनतील. थोडा वेळ तुम्हाला तुमचा व्यवसाय ग्रो करायला दिला पाहिजे. 3 महिने 4 महिने झाले आणि काय रिस्पॉन्स येत नाही म्हणून क्लोज केलं तर तसं नका करू. कन्सिस्टन्सी ठेवा, नक्कीच तुम्हाला त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते मिळणार आहेत. आता सुरुवातीला इनिशियल स्टेजला तुमच्याकडे एखाद दुसरा क्लायंट चालू करा, एखाद दुसऱ्या क्लायंट्सवरून तुमचं काम जे आहे ते ग्रो करण्याचा प्रयत्न करा. तर 1-2 क्लायंट्स आहेत ना तर तुम्हाला शिकायला मिळतं की नक्की क्लायंटची काय रिक्वायरमेंट आहे, कशा प्रकारे त्यांना डिझाईन्स लागतात किंवा कशा प्रकारे त्यांना काम लागतंय आणि हळूहळू कालांतराने तुमचे थोडे 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 क्लायंट्स जे असतील ना तर ते वाढत जातं. त्यामुळे तुम्हाला शिकायला खूप जास्त वेळ मिळतो. एखादी गोष्ट नवीन स्वतःच्या आपल्या एजन्सीमध्ये घेण्यासाठी, ती अनुभवण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो सुरुवातीच्या काळामध्ये. त्यामुळे नक्कीच त्याचा काहीतरी चांगला वापर करा. म्हणजे क्लायंट्स मिळत नाही तर ती निगेटिव्ह बाजू विचार न करता आपण क्लायंट्स मिळण्यासाठी काय करू शकतो तर ते विचार करा. कारण मी आता क्लासेस घेते त्यामुळे मला भरपूर असा एक्सपिरियन्स आहे. मला खूप असे छान छान कमेंट्स येतात स्टुडंट्सचे की मॅडम फर्स्ट क्लायंट मिळालेला आहे. मी लास्ट एक कम्युनिटी पोस्टला एक हे केला होता, फोटो पोस्ट केला होता. तर त्या स्टुडंटनी मला मेसेज केला होता की मॅडम लोगो बनवला आणि खूप छान बनवले गेलाय आणि त्या क्लायंटला खूप जास्त आवडलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी मला अप्रिशिएट केलं. असं त्यांनी मेसेज जो आहे तो माझ्यापर्यंत पोहोचवला होता आणि नक्कीच मला ते खूप छान वाटलं. तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमचं फर्स्ट क्लायंट मिळेल, बट तिथे थोडंसं तुमचे एफर्ट्स जे आहेत ना तर ते ऍड करा. नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस जो आहे ना तर तो मिळेल. तर व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी खूप जास्त महत्त्वाची आहे. माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते. ऍटलिस्ट दिवसातून कमीत कमी 100पेक्षा जास्त करू नका, नाहीतर व्हॉट्सअप तुमचं ब्लॉक होऊन जाईल. ऍटलिस्ट 50 ते 100 नवीन व्हॉट्सअपच्या लोकांना, जर तुम्ही सलून्सना टार्गेट करताय तर गुगल मॅप्सवरती तुम्हाला वेगवेगळ्या सलून्सचे नंबर्स मिळून जातील, वेगवेगळ्या लोकेशन्सचे. तर ते नंबर सगळे सेव्ह करा आणि तुमची जी काही ऍडव्हर्टिजमेंट आहे ना तर ती त्यांच्यासोबत तुम्हाला पाठवायची आहे. तुमचे जे काही ऑफर्स आहेत तर ते सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करायचे आहेत. कॉल्स करण्यापेक्षा मोस्टली व्हॉट्सअप करा. एखादं जर लोक इंटरेस्टेड असेल तर मग नक्की तुम्ही त्यांना कॉलिंग करा आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी काही तुम्हाला द्यायची आहे ना तर ती तुम्ही त्यांना देऊ शकता. बट इनिशियल स्टेजला व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी डेली करणं महत्त्वाचं आहे. जितकं म्हणजे सगळं कॉम्बिनेशन आहे हे, म्हणजे एकच तुम्ही केलं म्हणजे क्लायंट्स मिळाले असे नाही. तुम्हाला सोशल मीडिया अकाउंट स्ट्रॉंग ठेवले पाहिजेत, डेली त्याच्यावरती पोस्टिंग केलं पाहिजे, व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी केली पाहिजे, डिजिटल मार्केटिंग केली पाहिजे आणि या सगळ्या कोलॅबरेशन केलं पाहिजे. आणि या सगळ्या प्रोसेस जर तुम्ही एकत्र केल्या ना तर नक्कीच त्याचा रिझल्ट जो आहे तर तो खूप जास्त चांगला असणार आहे. तर तुमचे अजून काही प्रश्न असतील तुमचे फर्स्ट 100 क्लायंट्स बद्दल तर मला नक्की शेअर करा. तर माझा एक्सपिरियन्स, मला माझं पहिलं क्लायंट कधी मिळालं तर ते सांगते. तर ज्यावेळी मी ठरवलं की असं असं मी काम काहीतरी चालू करणार आहे तर त्याच्या आठवड्याभराच्या आतच मला 3 क्लायंट्स जे आहेत ते ग्राफिक डिझायनिंगसाठी मिळाले होते. बट त्याची इनिशियल अमाऊंट जी होती किंवा त्यांचं जे पॅकेज होतं तर ते मी खूप कमी ठेवलं होतं. त्यामुळे आय थिंक मला ते क्लायंट्स कन्वर्ट झाले. बट यस, तुम्ही सुद्धा सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं इनिशियल स्टेजला थोडेसे पॅकेजेस तुमचे कमी ठेवा, नक्कीच तुम्हाला क्लायंट्स येतील आणि नंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही तुमचे पॅकेजेस जे आहेत ते वाढवू शकता. बट मी तिथे ना त्यावेळी ऍटलिस्ट दिवसातून 100 मी व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटीज करायचे, लोकांना वेगवेगळे मेल करायचे. तर त्यावेळी कुठे मला एका आठवड्यामध्ये 3 क्लायंट्स जे आहेत ना तर ते कन्वर्ट झाले. ते पण ग्राफिक डिझायनिंगसाठी झाले होते, मंथली पॅकेजेससाठी नाही. सिंगल पोस्ट त्यांना हवी होती बनवून तर त्याच्यासाठी ते कन्वर्ट झाले होते. बट स्टील
पहिलं क्लायंट आहे तर ते नक्कीच आपल्यासाठी स्पेशल असतं आणि तिथून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. त्यामुळे खूप चांगला एक्सपिरियन्स तो असतोय. त्यामुळे कसंही काम असेल, तुमचं कोणतंही काम असेल तर रिस्पेक्टिव्ह तुमच्या फील्डमध्ये थोडासा स्टडी करा आणि नक्कीच त्याच्यामध्ये मार्केटिंग जी आहे तर ती चांगल्या प्रकारे ग्रो करा. तर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका. तुमचे भरपूर वेगवेगळे कमेंट्स आलेले आहेत आणि त्याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि कीप सपोर्टिंग. लवकरच 50K सबस्क्रायबर्स होत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला जो चॅनल आहे तर तो शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.